जसं आता वटपौर्णिमेला झाडाची फांदे वगैरे तोड हे अक्षरशः ते टाळलं पाहिजे. प्लास्टिकचा वापर झाला. प्लास्टिकचे वस्तू जरी असल्या तरी त्या इतरत्र फेकून देणं, की जेणेकरून ते जनावरांच्या वगैरे तोंडात पण जातात, पाण्यामध्ये नदीमध्ये जातात. ह्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. आणि स्वातीच्या कवितेमधून खरंच खूप छान वसुंधरेच्या हाक आपल्यापर्यंत पोहोचते, पण आपण ती दुर्लक्ष करतोय. काही ऐकायला येते ती, पण करणार कोण? मी का करू? हा सगळ्यांचाच आविर्भाव तसा आहे. मीच का करू? पण खरं तर बदल हा आपण केला पाहिजे. समोरचा करो अगर नको करू, पण सुरुवात ही आपणच केली पाहिजे, आपल्या घरापासून केली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने असा स्वतःला नियम घालून घेतला, पर्यावरणाचं आपल्याला संरक्षण करायचंय, त्याचं जतन करायचंय, तर नक्कीच आपल्याकडे ऑक्सिजन किंवा पाणी म्हणा हे भरपूर राहणार आहे. आणि जितकं जास्त झाडे आपण लावू तितकं जास्त आपल्याला पाणी आणि ऑक्सिजन मिळणार आहे. तर आता हा खूप छान असं हे चर्चासत्र झालं, की उद्यासणारा पर्यावरण दिनानिमित्त मी सगळ्या आपल्या लेखिका मैत्रिणींना हेच सांगू इच्छिते, की जितकं शक्य आहे तितकं नैसर्गिक आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचं जतन करा. जसं की आता आपला विषय झाला, की वटपौर्णिमेला नक्कीच तुम्ही वडासारखं झाड आहे जे आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देतं. त्याच्या सानिध्यात जा, ना की त्याची फांदी तोडून आणा. फांदी तोडून त्याला पूजा करण्याला काही अर्थ नाहीये. सावित्रीने वडाच्या झाडाचीच पूजा केली होती, म्हणजे त्या वडाच्या झाडाखाली त्याचे प्राण त्यागले होते सत्यवानाचे. त्यामुळे तिथे जाऊन पूजा करणं हे त्याला महत्व आहे. फांदी तोडून आणून कुंडीत लावून पूजा करणं त्याला काहीच अर्थ नाहीये. निसर्गासोबत राहा. निसर्ग आपल्याला भरभरून देतोय. निसर्ग आपला गुरु आहे. तसं आपण देवाची भक्ती करतोय. ती देवासाठी देवाप्रती भरपूर आपण सेवा करतो, देतो. तसंच निसर्ग पण आपला देव आहे. त्याची पण ती एक प्रकारची सेवाच आहे. म्हणजे वृक्ष लावणं ही निसर्गाची म्हणजे जेणेकरून देवाचीच सेवा आहे. तर या गोष्टी कटाक्षाने सगळ्यांनी याचं पालन करा. तर हा खूप छान असं हे चर्चासत्र रंगलं. आपल्या या चर्चासत्रामध्ये सुवर्णताई आणि स्वाती दोघी तुम्ही आलात. खूप छान चांगले तुमचे विचार मांडले. तुम्ही जे कार्य करताय पिंपळवण जे विशालनगर पीसीएमसी मध्ये आहे, पिंपरी चिंचवडमध्ये खूप छान हा उपक्रम आहे. उपक्रमाद्वारे तुम्ही समाज प्रबोधनाचं समाजागृतीचं कार्य करताय, निसर्गाचं रक्षण करतायत. तुम्हाला जमेल तितकं तुम्ही वृक्ष लावतायत, त्याचं संगोपन करतायत, जतन करतायत. कारण असे म्हणणारे खूप आहे, मी हे करतो ते करतो, पण प्रत्यक्ष कृतीमधून तुम्ही ते दाखवून दिलेत. तर तुमच्या कार्याला खरोखरच सलाम आहे. तुम्ही घर सांभाळून तुम्ही तुमचा वेळ सुद्धा तिथं देता दोघी जणी. तुमच्यासोबत सोनल पाचकरचं पण मी नाव घेईन. सोनल सुद्धा आहे तुमच्यासोबत, की तुम्ही तिथे जाता, तुमचा वेळेतला वेळ तिथे देऊन तुम्ही निसर्गाची तुम्ही सेवा करता. तरी खूपच कौतुकाची आणि खरं शाबासकी अशी देणारी तुमचं काम आहे. आणि खरं तर झाडांचं जतन ना एक महिला जितकं जास्त चांगल्या प्रकारे करेल तितकं कोणी दुसरं करू शकणार नाही. कारण ती आहे सृजनाची शक्ती आणि तिला अशक्य काहीच नाहीये. तिने जर मनात आणलं तर ती काहीही करू शकते. वेळात वेळ काढून तुम्ही हे काम करताय तर खरंच नक्कीच तुमचा उपक्रम खूप छान आहे. या उपक्रमामध्ये कोणाला सहभागी व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही स्वातीशी किंवा सुवर्णताईंशी कनेक्ट करू शकता, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. त्या उपक्रमामध्ये तुम्ही नक्की सहभागी व्हा. अशा प्रकारचे उपक्रम तुम्हाला जर तुमच्या सोसायटीमध्ये किंवा कुठं मोकळ्या जागेत तुम्हाला करायचे असतील तर नक्कीच स्वातीची या दोघींची तुम्हाला नक्की मदत होईल. आणि आवर्जून जर तुम्ही इकडे आलात, पीसीएमसी मध्ये आलात, पुणेमध्ये राहणारे जे लेखिका आहेत, आवर्जून या तुम्ही आणि ते पिंपळवणाला तुम्ही भेट द्या. त्यांच्या घराबद्दल मी जवळून ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. तर नक्कीच या उपक्रमाला एकदा भेट द्या. खूप छान हा कार्यक्रम झाला. स्वाती कुमार आणि सुवर्णा गाडे तुम्हाला दोघींचे खूप खूप धन्यवाद. खूप छान असं तुमचा वेळ दिला तुमच्या उपक्रमाची